पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे। तर दुसरीकडे सांगलीमधील मध्यवर्ती बस स्थानक पायाभूत सुविधांपासून चर्चेत आहे। याशिवाय चोऱ्या मारांचे प्रमाणही वाढले। 4-5 महिन्यात महिलांच्या अंगावरील जवळपास 10 लाखांचे दागिने लंपास झाले। त्याचबरोबर बस स्थानकात खोक्यांचा विळखा पडल्याने रात्री या ठिकाणी गुन्हेगारांचा अड्डा बनत चालला। महापालिकेसमोर पोलीस यंत्रणेचं याकडे दुर्लक्ष आहे। बस स्थानकात 16 सीसीटीव्ही असूनही ते नादुरुस्त आहेत। या ठिकाणी शालेय विद्यार्थी आणि महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। पोलीस कर्मचारी सुद्धा या ठिकाणी नसतो। पोलीस कक्ष सुद्धा नेहमीच रिकामी असतं। यामुळे महिलांची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। आपण आज सांगलीमध्ये पाहूया, ते सांगलीचं बस स्थानक आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवासी रोज ये जा करत असतात। रोज 10 ते 15,000 प्रवासी रोज या ठिकाणी ये जा करत असतात। शालेय विद्यार्थी असतात, विद्यार्थिनी असतात, तसेच महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात असतात। त्यामुळे येथील बस स्थानक पायाभूत सुविधांपासून चर्चेत तर आहेत। शिवाय चोऱ्या मारांचे प्रमाण या सांगलीतल्या बस स्थानकामध्ये वाढलेले आहे। 4-5 महिन्यात महिलांच्या अंगावर जवळपास 10 लाखाचे दागिने लंपास झाले आहेत। त्याचबरोबर बस स्थानकाला खोक्यांचा विळखा पडल्याने रात्री या ठिकाणी गुन्हेगारींचा अड्डा बनत चाललेला आहे। सांगली महापालिकेबरोबर यंत्रणेनेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे। बस स्थानकात रोज किमान 15,000 प्रवाशांची ये जा असते। बस स्थानक कमी असल्यामुळे या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसून येते। त्यातच नादुरुस्त गाड्यांचेही प्रमाण अधिक आहे। बस स्थानकामध्ये रात्री भटक्या लोकांचा मोठ्या प्रमाणात आश्रय आहे। मद्यपींचा रात्रीचा वावर वाढलेला आहे। खोक्यामुळे विळक्यामुळे परिसरात अंधार असतो। सीसीटीव्ही निष्क्रिय ठरलेले आहेत। चालक वाहकांच्या विश्रामगृहाचे दरवाजे खिडक्या मोडलेल्या आहेत। कर्नाड बसचे चालक वाहक रात्री रोकडसह बसमध्ये झोपतात। बस स्थानकामध्ये स्वच्छता, पाणी, स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे। बस स्थानकातील कॅन्टीन अनेक दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे रात्रीचं जे काही येण्या जाण्याचा प्रवासी असतात, या ठिकाणी बसेस थांबलेल्या असतात। त्या ठिकाणी रात्री बस कंडक्टरसुद्धा या ठिकाणी झोपलेले असतात। प्रवासी ये जा करत असतात, पण प्रवाशांना या ठिकाणी कोणतीच सुरक्षा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही। कॅमेरामन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।